एक मध्ये थांबू नका. न्यूज वाल्यांना थांबू द्या. बाकी कधी वाजवा सरकार. या ठिकाणी सुजातदादा आंबेडकरांचं आगमन झालेलं आहे. कोण म्हणतं आंबेडकरी राजकारणाला चेहरा नाही. आज फुलेनगरमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा पंतू आणि आंबेडकरी चळवळीचा खरा चेहरा अवतरित झालेला आहे. सुजातदादा आंबेडकर आगे पडो. सुजातदादा आंबेडकर आगे पडो. वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा बाबासाहेब आंबेडकर आगे पडो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, क्रांती सूर्य महात्मा फुलेंचा, छत्रपती शिवाजी महाराज की. कोणीही फुलं उधळू नका प्लीज. कोणीही फुलं आणि शिस्तीचं पालन करा. किती दिवस शिस्तपणा या साहेब येत आहे. बिलकुल तुमच्या सगळ्यांनी एवढं सगळं प्रेम दिलं वंचित बहुजन आघाडीला, आंबेडकरी कुटुंबाला, सुजात साहेबांना. एकदा तुमच्यासाठी प्रचंड जोरात टाळ्या वाजवायच्या. वंचित बहुजन आघाडीनं प्रभाग क्रमांक 4 मध्ये 3 उमेदवार उभे केलेले आहेत. या तिन्ही उमेदवारांची निशाणी आहे गॅस सिलेंडर. कोणती? या गॅस सिलेंडर निशाणी समोरील बटन दाबून आपण वंचित बहुजन आघाडीच्या तिन्ही उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करावा एवढी विनंती मी आपल्याला करतो. आणि एक गोष्ट सांगतो, या ठिकाणी वसूलचे उमेदवार राणीताई जाधव देखील या ठिकाणी आहे. त्यांचं सुद्धा बटन सिलेंडर आहे, निशाणी सिलेंडर आहे. तुम्ही सुद्धा त्या सिलेंडर समोर बटन दाबून त्यांना विजय करायचंय. या प्रभागाची राजकीय परिस्थिती माझ्यापेक्षा तुम्हाला चांगल्या पद्धतीनं माहिती आहे. या प्रभागामध्ये आतापर्यंत पक्ष बदलणारे, ऐन वेळे पक्षामध्ये प्रवेश करून स्वतःला आंबेडकरवादी म्हणवणारे या नेत्यांना नाकारण्याची आता वेळ आली आहे. फुलेनगर इथं शेड्यूल कास्ट मतदान जास्त आहे, इथं बौद्धांचं मतदान जास्त आहे, आदिवासींचं मतदान जास्त आहे, मुसलमानांचं मतदान जास्त आहे. ज्या ज्या वेळेस तुमच्यावरती अन्याय होतो, अगदी भीमा कोरेगाव पासून तर बुद्ध विहाराच्या लढ्यापर्यंत फक्त आंबेडकर तुमच्या सोबत राहतात, बाकी कोणी नाही. ही गोष्ट पहिल्या लक्षात घ्या. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, आम्ही पण आंबेडकरांना मानतो, आम्ही पण आंबेडकरवादी आहोत, आम्हाला पण आंबेडकरी चळवळीशी प्रेम आहे. तर त्यांना सांगायचं, जर तुम्ही आंबेडकरांना मानतात, आंबेडकरी चळवळीशी प्रेम आहे, तर तुमचा बाप आंबेडकर इकडे उभा आहे, याच्यासाठी मतदान मागा, याच्या पाठीमागे उभे राहा.
तुम्ही जर शिंदेना बाप म्हणून आंबेडकरांबद्दल प्रेम दाखवत असाल तर तुमचं प्रेम खोटं आहे आणि आम्ही त्या प्रेमाला नाकारतो. ही गोष्ट आता मतदारांनी लक्षात ठेवावी. यानंतर मी सुजात साहेब आंबेडकर यांना विनंती करतो की त्यांनी 2 मिनिटं आपलं मनोगत व्यक्त करावं. हॅलो, इथे उपस्थित वंचित बहुजन आघाडीचे तमाम उमेदवार, मान्यवर, नेते, तसेच इथे उपस्थित माझ्या माता भगिनी आणि वडीलधारी मंडळी, या चळवळीच्या तमाम साथीदारांना माझा मानाचा, प्रेमाचा, सन्मानाचा क्रांतिकारी जय भीम. मित्रांनो, 15 तारखेला आपल्या महानगरपालिकेची निवडणूक आहे आणि ही निवडणूक आपल्या सर्वांसाठी महत्वाची आहे. का? 2 गोष्टींसाठी. पहिलं कारण हे की आपल्याला आपल्या गावाचा, आपल्या शहराचा, आपल्या गल्लीचा आणि आपल्या वॉर्डाचा जर विकास कुठे करता येत असेल तर तो महानगरपालिकेमध्ये करता येतो आणि तो विकास कोण घडवणार असेल तर तुमच्या एरियामधले नगरसेवक घडवणार आहेत. तुमच्या घराला पाणी येतं की नाही, पाणी येतं तर ते स्वच्छ आहे की नाही, घराला वीज येते की नाही, घराचं विजेचं मीटर तुमच्या नावावर आहे की नाही, तुमचं घराची जमीन आणि प्रॉपर्टी ही तुमच्या नावावर आहे की नाही. त्याचबरोबर आपल्या वॉर्डामध्ये शाळा आहे का, आरोग्य सेवा मिळते का, रस्ते आहेत का, रस्त्यांची परिस्थिती कशी आहे, नाले कसे आहेत, हे कुठे ठरलं जातं तर ते महानगरपालिकेमध्ये ठरलं जातं. आणि जर या सगळ्या प्रश्नांवरती आपल्याला उपाय हवा असेल आणि जर या प्रश्नांना आपल्याला मात करायचं असेल तर आपल्या सर्वांसमोर एकच उपाय, तो म्हणजे आता जे सत्तेमध्ये लुटारू लबाड लांडगे बसले त्यांना सत्तेच्या बाहेर फेका आणि वंचित बहुजन आघाडीची सत्ता स्थापन करा. आणि हेच बोलत असताना मित्रांनो, आता ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की महात्मा फुले नगर आपल्या एरियाचं नाव आहे आणि महात्मा फुले नगरचा हा नगरसेवक कसा असला पाहिजे तर तो शाहू फुले आंबेडकर वादी असला पाहिजे आणि अजून कोणत्याही विचाराचा नसला पाहिजे. आणि या मतदारसंघामधनं शाहू फुले आंबेडकर वादीच उमेदवार जाईल आणि इकडचा नगरसेवक हा शाहू फुले आंबेडकरांच्याच विचाराचा असेल. हे ठरवण्याचा अधिकार कोणाकडे? तुमच्याकडे. म्हणून येत्या 15 तारखेला आपण सर्वांनी ठरवायचं की आपला पुढचा नगरसेवक हा महात्मा फुलेंचा नगरसेवक असला पाहिजे, छत्रपती शाहू महाराजांचा नगरसेवक असला पाहिजे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मारणारा नगरसेवक असला पाहिजे. हेच बोलत असताना मित्रांनो, आपल्याला ह्या निवडणुकीमध्ये भाजप आणि शिंदे सेनेचा पराभव करायला मतदान करायचं. आज अशी एक ताकद या निवडणुकीमध्ये उभी राहिली आहे जी बाबासाहेबांचं संविधान संपवण्याचं बघते, त्या देशातली लोकशाही संपवण्याचं बघते. आणि आपण आत्ताच बघितलं असेल की एक नवीन बिनविरोध हा प्रकार चालू झालाय. हा बिनविरोध आपण जर बघितलं तर एक माणूस मतदानाच्या आधी, मतदान व्हायच्याच आधी जेव्हा बिनविरोध निवडून येतो तेव्हा जरी तो लोकप्रतिनिधी म्हणतला असतो तरी तो लोकांचा प्रतिनिधी असतो का? नाही. आणि जर मतदानाचा अधिकार हा अख्खा डावळून एक माणूस जर निवडून जात येत असेल तर ती लोकशाहीसाठी धोक्याची घंटा. आणि म्हणून ही धोक्याची घंटा ओळखा आणि ह्या निवडणुकीमध्ये भाजप आणि शिंदेंना पराभव करून आंबेडकरवादी चळवळीचेच विचाराचे उमेदवार निवडा. आणि हे बोलत असताना मित्रांनो, जर कुठल्या छोट्या आंबेडकरी गटतट झाला, त्याची युती होऊन जर भाजप आणि शिंदेकडे कोण उमेदवार असेल तर त्याला आपण आंबेडकरवादी मानणार का? म्हणून आंबेडकरवादी आपल्या पक्षाकडनं, वंचित बहुजन आघाडीकडनं उभे. आपल्या उमेदवार सगळे नाव घेतो ना, 17 असेल सांगितलं. मग वंचित बहुजन आघाडीकडनं राणी जाधवताई या उभ्या आहेत आणि तशाच वंचित बहुजन आघाडीकडनं सौ लक्ष्मी ताटे, गीता वाघमारे आणि गणेश उनवणे हे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत. यांच्या चौघांची ही निशाणी आहे काय? म्हणून मी आपल्याला जाताना एवढीच विनंती करतो की या येत्या 15 तारखेला आपण जास्तीत जास्त मतांनी गॅस सिलेंडरला देऊ, जास्तीत जास्त मतांनी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निवडून आणू आणि आपल्या नाशिकच्या नगरपालिकेवरती, महानगरपालिकेवरती वंचित बहुजन आघाडीचा
आणि आपल्या आंबेडकरवादी चळवळीचा निळा झेंडा फडकूया. एवढं म्हणून मी माझे 2 शब्द थांबवतो. जय भीम, जय संविधान. एकच साहेब, आवाज साहेब. दादा दादा